सिरीज लॉन्च केली होती ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन विद्यार्थ्यांकडनं फीडबॅक घेतोय कॉलेजेसची लिस्ट कशी बनवायला पाहिजे, कोणते पॅरामीटर्स महत्त्वाचे असतात कॉलेज सिलेक्ट करताना. तर आज आपल्यासोबत पुण्याचे स्टुडंट्स आहे काही, यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सो तुझं नाव काय? सार्थक संतोष कोमने. ओके सार्थक, कोणत्या इयरला आहे तू? मी फर्स्ट इयर डिप्लोमा. फर्स्ट डिप्लोमा. आणि ब्रँच कोणती आहे तुझी? CS. CS. अरे बढिया, सगळ्यांची आजकाल ड्रीम ब्रँच आहे CS आणि IT. सो सार्थक, मला सांगशील तू बेसिकली जेव्हा एखादा विद्यार्थी 10वी झालेला आहे आणि तो आता पॉलिटेक्निक ऍडमिशन मध्ये बघतोय, त्यांनी कशाच्या पॅरामीटर्सवर कॉलेज सिलेक्ट करायला पाहिजे? मेजर पॅरामीटर म्हटलं तर डिप्लोमासाठी प्लेसमेंट नाही होऊ शकत. बरोबर. तिथं देणारे इंटरनल स्टाफ हे मेजर पॅरामीटर. ओके. आणि याच्यामध्ये तू अजून एक बघितलं ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस. याच्यामध्ये ऑटोनॉमस एक तर मेन मेजर सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ऑटोनॉमस पाहिजे, पण ऑटोनॉमस असून एकतर गव्हर्नमेंट पाहिजे. गव्हर्नमेंट चांगला फायदा होतो. सेकंड, आता जेव्हा विद्यार्थ्यांनी लिस्ट बनवेल, समजा आपले जे 10वीचे तुझे लहान मित्र आहे, मैत्रिणी जे समजा लिस्ट वगैरे बनवणार, तर त्यांनी कोणते कॉलेजेस कन्सिडर करायला पाहिजे पुण्याचे? गव्हर्नमेंट तर करणारच ऑफकोर्स, बट अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट कोणते करायचे? म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये फर्स्ट नंबरला तर ऑफकोर्स GPPच पाहिजे, काय नो प्रॉब्लेम, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. सेकंड नंबरला जर पुण्यातून असाल तुम्ही तर हे कॉलेज PCP, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक. थर्ड नंबरला बघायला गेलं तर मग अवसरी एक नंबर आहे. त्याच्यानंतर मग AISSMS कॉलेज शिवाजीनगर. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या घराशेजारचे पण कॉलेज रेफर करू शकता, कारण तिथं फक्त पॉलिटेक्निकसाठी इंटरनल मार्क्स फक्त पाहिजे, कारण काय काय कॉलेजमध्ये कसं इंटरनल देत नाही. ओके. मग परत आपल्याला परत इंजिनिअरिंगला घ्यायचं म्हटलं तर मग प्रॉब्लेम होतात असं. म्हणजे कारण पॉलिटेक्निकच्या बेसिसवरच इंजिनिअरिंगला ऍडमिशन होतं, जेवढं चांगलं पर्सेंटेज राहील तेवढं चांगलं कॉलेज मिळणार आहे. आणि कोणत्या चुका नाही करायला पाहिजे, कारण 10वीत असतात, भरपूर विद्यार्थी टायर 3 सिटी मधून पण राहतात. त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कोणत्या अशा मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? भरपूर वेळा म्हणजे लिस्टच चुकते मुलांची, ऑप्शन फॉर्मची. लिस्ट चुकल्यावर पुन्हा त्यांना थांबायचं असतं सेकंड राऊंड साठी, पण नेट कॅफे जायच्या ऐवजी घरी करून टाकतात सगळं. ओके. ह्या चुका होतात मेजरली. आणि एकदम विचार करून कॉलेज कन्फर्म केलं पाहिजे, कारण खूप वेळा मिस्टेक्स होऊन जातात. ओके. बरं, आता जसं तू पुण्याचा आहे बहुतेक, राईट? तर तू पूर्ण महाराष्ट्र लेवलवर लिस्ट बनवली होती, म्हणजे महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस घेतले होते की फक्त पुण्याचेच टाकले? पुण्याचे टाकले. ओके, मग ठीक आहे. कारण जे होम डिस्ट्रिक्ट आहे तिथं थोडासा मेरिट कमी लागतो. असं मेरिट कमी, म्हणजे त्याला म्हणतो आपण होम डिस्ट्रिक्ट कोटा असतो, 75% त्या स्टुडंटला प्रेफरन्स केला जातो आणि मग बाकी असतं. व्हेरी गुड. सो नाव काय तुझं? माझं नाव समृद्धी कपाट. समृद्धी. सो समृद्धी, तू कोणत्या इयरला आहे? मी फर्स्ट इयर डिप्लोमाला. चांगली गोष्ट आहे. सो समृद्धी, कोणत्या पॅरामीटर्सवर तू कॉलेज सिलेक्ट केलं होतं? जे सांगितलं तेच. म्हणजे मेजरली कॉलेजचा स्टाफ किंवा म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन असलं पाहिजे. बरं, तुझ्या लिस्टमध्ये कोणकोणते होते कॉलेजेस? एक तर मी पुण्याचे नव्हते, सगळे ऑल ओव्हर ते महाराष्ट्र. सांगू पहिले मी शकते? सगळे गव्हर्नमेंट टाकले. ओके. नंतर जे जे म्हणजे चांगले नावाजलेले आहेत ते टाकले होते. काही नावाजलेल्या कॉलेजेसचं तुला आठवत आहे नाव? म्हणजे आता एक तर हेच होतं पिंपरी चिंचवड. तुमचं? तर दुसऱ्या भागात होते. दुसऱ्या भागाला. पण नाव आठवतं तुला तसं? नाव कारण मेजरली काय होतं, मुलं जसं तुम्ही पण एक ऍग्री नसाल तर सांगू शकता, मेजरली मुलं कॉलेजेस टाकताना गव्हर्नमेंट टाकतात पूर्ण लिस्ट, त्याच्यानंतर मुलं जातात प्रायव्हेटवर, आणि प्रायव्हेट बद्दल खूप कन्फ्युजन होऊन जातं विद्यार्थ्यांना की प्रायव्हेट कॉलेज कोणतं चांगलं आहे. सो काही प्रायव्हेट कॉलेजेसची नावं माहिती आहे जे ठीक आहे कन्सिडर करू शकतात लिस्टमध्ये, किंवा तू केले असेल ते? ओके. आणि कोणत्या मिस्टेक्स टाळायला पाहिजे? एक तर आपण क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला कुठली ब्रँच पाहिजे. ओके. आणि त्यातून आपण म्हणजे ते ठाम असलं पाहिजे ना आपल्याला काय पाहिजे, काय करायचं ते. ते जर असेल तर आपण क्लिअरली त्यानुसार कॉलेज निवडू शकतो. ओके, बरोबर. म्हणजे मेजरली क्लॅरिटी पाहिजे, ब्रँच कोणते पाहिजे आणि कॉलेज, आणि त्याच्यानुसार ऑप्शन फॉर्म भरवायला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. काय नाव आहे तुझं? पूर्वा रणसिंग. पूर्वा. सो पूर्वा, बेसिकली जसा पहिला प्रश्न आपला कॉमनच आहे, कशाच्या बेसिसवर तू कॉलेज सिलेक्ट केलं होते पॉलीमध्ये? एज्युकेशन क्वालिटी वाईज, अजून इंटरनल्स देतात की नाही, कॅम्पस आपलं म्हणजे तुमच्याकडे कसे कंपनीज येतात, सिलेक्शन क्रायटेरिया थ्रू. ओके, त्याच्या बेसिसवर. आणि तू महाराष्ट्र लेवलवर लिस्ट बनवली होती की फक्त पुण्याचेच कॉलेजेस टाकले होते?
तर पुण्याचं सांगू शकते कोणकोणते कॉलेजेस आहे? फर्स्ट तर ऑफकोर्स जीपीपी, हा जीपीपी, हा पीसीपी, पीसीपी, अजून AISSMS, ओके, JSPM, JSPM, गुड म्हणजे चांगलं कॉलेजेस आहे. आणि DY. DY पाटील. बरं माझं म्हणणं आहे, मग तू गव्हर्नमेंटचं लिस्टमध्ये टाकलंच नव्हतं का? बाकी जसं नागपूरचं गव्हर्नमेंट चांगलं आहे, नाशिकचं पण गव्हर्नमेंट चांगलं आहे. नाही मी फक्त होम डिस्ट्रिक्ट पुणे होम डिस्ट्रिक्टलाच हो. रेफरन्स दिलं होतं. ओके. आणि सो तुमचं काही असं काही कॉमन ॲडवाईज आहे यांना, कारण तुम्ही जस्ट ऍडमिशन प्रोसेस करून हार्डली 6-8 महिने झाले असेल, की ह्या चुका तर बिलकुल करू नका, ह्या चुका तुमच्या फ्रेंड्सकडनं झाल्या असेल किंवा तुमच्याकडनंही झाल्या असेल, काय आहे तुला मेन्शन करायचं आहे? कॅम्पस वाईज म्हणजे जसं कॅम्पस दिसतात त्या ह्यानी जाऊ नका, म्हणजे छोटा जरी कॅम्पस असेल तरी चांगलं वालच चूज करा. ओके ठीक आहे चालेल, गॉट इट. ठीक आहे, थँक्यू सो मच.